नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत आज एक मोठं अपडेट समोर आलं आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न आहे, 9वा आणि 10वा हप्ता एकत्र मिळणार का आणि पैसे नेमके कोणाच्या खात्यात जमा होणार. या व्हिडिओमध्ये आपण अधिकृत माहितीच्या आधारे प्रत्येक मुद्दा समजून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत आलेल्या महत्त्वाच्या घडामोडी, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, KYC, फार्मर ID आणि हप्ता मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी पूर्ण असणे गरजेचे आहे हे सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरून काही मिनिटात तुमची पात्रता तपासू शकता. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे. या योजनेचा उद्देश पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हा आहे. योजनेचा लाभ प्रामुख्याने पात्र शेतकऱ्यांना DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे बँक खात्यात जमा केला जातो. मात्र प्रत्येक शेतकऱ्याला आपोआप लाभ मिळेल असे नाही. काही अटी पूर्ण असणे आवश्यक असते. आता या भागात आपण पाहणार आहोत, कोण पात्र आहे, कोण अपात्र होऊ शकतो आणि पैसे अडकण्याची सर्वात मोठी 3 कारणे कोणती आहेत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो, नमो शेतकरी योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळू शकतो. सर्वप्रथम हे समजून घ्या की लाभार्थ्यासाठी शासनाने काही अटी ठेवल्या आहेत. या अटी पूर्ण असतील तरच DBTद्वारे रक्कम बँक खात्यात जमा होऊ शकते. नंबर 1, KYC पूर्ण असणे आवश्यक असते. जर तुमची KYC पूर्ण नसेल तर तुमचा हप्ता हा अडकू शकतो. तुम्ही PM किसान किंवा संबंधित पोर्टलवरती जाऊन KYC स्टेटस तपासू शकता. जर तिथे पेंडिंग असेल तर शक्य तितक्या लवकर ते पूर्ण करा. नंबर 2, आधार बँक आणि बँक खाते लिंक नसणे. अनेक वेळा शेतकरी पात्र असतात, पण बँक, आधार आणि बँक खाते लिंक नसल्यामुळे DBT अयशस्वी होतो. म्हणून तुमच्या बँक खात्यात किंवा संबंधित सेवेद्वारे आधार लिंक आहे का हे तपासा. नंबर 3, फार्मर ID. शासन विविध योजनेसाठी आता फार्मर IDला अधिक महत्त्व देत चाललेलं आहे. जर फार्मर ID तयार करण्याची सुविधा तुमच्या भागात उपलब्ध असेल तर ती तात्काळ करून ठेवा. भविष्यातील योजनांसाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो. पैसे अडकण्याचे 3 सामान्य कारणे आता आपण जाणून घेणार आहोत. त्यामध्ये सर्वात अगोदर KYC पूर्ण असणे, आधार बँक लिंक नसणे, बँक खात्याची माहिती चुकीची असणे. या 3 कारणे वेळेत दुरुस्त केली तर लाभ मिळण्याची शक्यताही वाढते. आता आपण पाहणार आहोत, तुमच्या बँक जिल्ह्याबाबत अपडेट कसं तपासायचं, बँक खात्यात पैसे आले की नाही हे मोबाईलवरून कसं पाहायचं आणि कोणत्या चुका टाळल्या तर हप्ता अडकणार नाही. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, माझ्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे कसं तपासायचं. अनेक शेतकरी रोज बँकेत फेरा मारतात किंवा मेसेजची वाट पाहतात, पण काही सोप्या पद्धतीने तुम्ही घरबसल्याही ही माहिती तपासू शकता. त्यामध्ये बँक SMS तपासा. जर तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी जोडलेला असेल तर रक्कम जमा झाल्यावर SMS ही येतो. नंबर 2, बँक पासबुक अपडेट करा. जर SMS आला नसेल
तर जवळच्या बँकेत किंवा ATM मध्ये जाऊन पासबुक प्रिंटरवर जाऊन एंट्री अपडेट करा. नंबर 3, अधिकृत पोर्टलवर स्टेटस तपासा. नमो शेतकरी आणि PM किसान संबंधित अधिकृत पोर्टलवर तुमचा अर्ज आणि लाभार्थीची स्थिती तपासता येते. लक्षात ठेवा, कोणतीही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. फक्त अधिकृत वेबसाईटचाच वापर करा. अनेक शेतकऱ्यांची ही चूक होते. बऱ्याच जणांना वाटतं की शेजाऱ्याला पैसे आले म्हणजे आपल्यालाही त्याच दिवशी पैसे येतील, पण प्रत्यक्षात DBT प्रक्रिया ही टप्प्याटप्प्याने होत असते. जर पैसे आले नाहीत तर मग काय करायचं? घाबरू नका. सर्वप्रथम या गोष्टी तुम्ही तपासा. तुमची KYC पूर्ण आहे का? आधार बँकेशी लिंक आहे का? बँक खाते सक्रिय आहे का? PM किसान लाभार्थीची स्थिती योग्य आहे का? यापैकी एखादी अडचण असल्यास ती दुरुस्त केल्यावर पुढील DBT मधील लाभ तुम्हाला मिळू शकतो. आता आपण या भागात जाणून घेणार आहोत सरकारकडून पुढे काय अपेक्षित आहे, शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या आणि सर्वात शेवटी मी सांगणार आहे एक महत्त्वाची सूचना जी प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. आता शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न, पुढे नेमकं काय? सध्या नमो शेतकरी योजनेबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. मात्र कोणतीही रक्कम, तारीख किंवा लाभ निश्चित मानण्यापूर्वी महाराष्ट्र शासन किंवा संबंधित विभागाच्या अधिकृत घोषणेची वाट पाहणे महत्त्वाचे आहे. जर शासनाकडून हप्त्याबाबत अधिकृत आदेश किंवा अपडेट जाहीर झाली तर त्यानुसार पुढील प्रक्रिया सुरू होईल. शेतकऱ्याने आजच काय तपासावं? आजच 5 मिनिटे काढून या गोष्टी तपासा. तुमची KYC पूर्ण आहे का? आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक आहे का? बँक खाते सक्रिय आहे का? PM किसान संबंधित योग्य माहिती आहे का? मोबाईल नंबर बँकेशी अपडेट आहे का? या छोट्या छोट्या गोष्टी वेळेत पूर्ण केल्या तर भविष्यातील DBT हप्ते मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि तुमचा PM किसान किंवा नमो शेतकरी योजनेचा मागील हप्ता तुम्हाला मिळाला आहे का? तुमच्या कमेंटमुळे इतर शेतकरी मित्रांनाही त्यांच्या जिल्ह्यातील परिस्थिती समजायला मदत होईल. तर मित्रांनो, आज आपण नमो शेतकरी योजना महासन्मान निधी योजनेबाबत पात्रता, आवश्यक कागदपत्रे, KYC, फार्मर ID, आधार लिंकिंग आणि लाभ मिळवण्यासाठी महत्त्वाच्या सूचना समजून घेतल्या. योजनेशी संबंधित कोणतेही नवीन अधिकृत अपडेट आले तर त्याची माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा आणि अशाच शेतकरी योजना, PM किसान, पीक विमा, कर्जमाफी, सरकारी योजनांच्या विश्वासार्ह अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.